कीर्ती आणि राहुल ही जी दोन पात्र आहेत त्यांची म्हणजे बरेच लोकांना असं वाटेल की ही फक्त प्रेमाची गोष्ट आहे, पण देयर इज अ लॉट मोर. पण प्रेम पण खूप वेगळ्या पद्धतीचा रोमॅन्स आहे. म्हणजे पुण्याच्या रस्त्यांवरून तुम्ही फक्त चालताय आणि गप्पा मारताय किंवा एखाद्या पार्कच्या बेंचवरती बसलायत आणि गप्पा मारताय, हे सुद्धा इतकं रोमॅन्टिक असू शकतं. हे बऱ्याच लोकांना पुन्हा एकदा रिअलाइज होणार आहे की कुठेच ही दोघं फार महागड्या हॉटेलमध्ये डेटला गेली आहेत असं होत नाही, किंवा काहीतरी महागडी गिफ्ट एकमेकांना देत आहेत असं होत नाही, किंवा प्रत्येक छोट्या गोष्टीचं मोठं सेलिब्रेशन करतात असंही होत नाही. मला तो शॉट पण खूप आवडला जिथे तू जस्ट त्या स्टोअरमध्ये येतेस आणि ही सिंगिंग आणि तू फक्त लांबून उभी राहून ऐकतेस. हे सुद्धा किती ॲज अ व्ह्युअर हे सुद्धा किती रोमॅन्टिकच होतं. हे इतकं साधं आणि सटल ठेवणं प्रत्यक्षात करताना किती कठीण होतं. देयर वर टाइम्स, देयर वर सीन्स जिथे मला खूप एक्सप्रेस करायचं होतं, कारण मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. सुहास म्हणला, वी आर नॉट गोइंग टू पर्पसली ब्रिंग इन दॅट इमोशन सो दॅट ते दुसऱ्यांमध्ये येईल. वी आर गोइंग टू बी इन दॅट कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरला ते जितकं वाटतंय तितकंच आपण दाखवणार आहे. दिस वॉज कम्प्लिटली न्यू फॉर मी. आणि सुहासने आम्हाला खूप गोष्टी रेकमेंड केल्या, हे बघा गोल्ड सिनेमामधलं, हे बघा, हे अॅनिमे बघा. त्यातनं कळलं की सरळ असतं. म्हणजे मला अवॉर्ड मिळाला कुठला तरी शाळेत तर मी येस वगैरे असं न करता आय जस्ट सिट विथ इट अँड आय फील इट. माझा हार्ट रेट मी फील करेन तसं कर असं तो म्हणला. जस्ट सो इट वॉज चॅलेंजिंग टू अनलर्न. पण इतका पण मोठा चॅलेंज नव्हता, कारण ही मेड इट व्हेरी इझी. कारण तो म्हणत राहिला तू करशील, तू कर. We had a lot of fights, me and Suhas. Because मी नाटक केलं होतं त्याच्या आधी आणि मी कॅमेरा कधी अशा पद्धतीने फेस केला होता. सो आय हॅड की मला हे इमोशन मला इथे व्यक्त व्हायचं मला असं. सो त्याला पाहिजे तो ते तसा शॉट घ्यायचा आणि नंतर यूज टू लेट मी डू इट. आणि मला असं वाटायचं की काहीतरी मिळालं इथे. सो यूज टू डिस्कार्ड इट. ओके. अँड दॅट यूज टू बी सॉर्ट ऑफ, म्हणजे कसं आहे ना की इफ यू आर ब्लोईंग द कॅन्डल्स ऑफ अ केक अँड कोणीतरी एकच कॅन्डल फक्त अशी ठेवली आणि बाकी सगळे कॅन्डल्स यू ब्लो अँड यू नॉट, इतकं क्लोजर मिळत नाही. सो त्याच्यामुळे मला खूप त्याचा त्रास व्हायचा. मला कळायचं नाही. पण आफ्टर आय वॉच द फिल्म ही वॉज सो शुअर अबाउट द इमोशनल ग्राफ ऑफ द फिल्म, विच इज व्हेरी डिफिकल्ट. मला तेव्हा त्याची पण पहिलीच फिल्म आहे की तो म्हणला की मला ही फिल्म बघितल्यानंतर लोकांनी ढसाढसा रडलेलं नको. दिस फिल्म शुड हिट 15 minutes आफ्टर इट इज, यु नो, आफ्टर दे गो आउट ऑफ द थिएटर्स, they should go out with the feeling ki my god it will hit them after 10-15 minutes. And that's what happens, right? And we did not know that. And I was all the time telling him ki arey this is the moment, this is where the character should express himself, you know. And he used to be very काय म्हणतात त्याला, he's a very emotional person. त्याच्यामुळे तो कधीच चिडत नाही तो. पण he used to not eat or he just, you know, get disturbed. And then we used to make up after a lot of chatting back and forth whatever. पण त्याला जे हवं होतं आणि तो मला त्या काळामध्ये मी रोज संध्याकाळी फिरायला जायचो आणि आय यूज टू नॉट रिहर्स द डायलॉग्स बट जस्ट बी विथ द इमोशन ऑफ दॅट. ही हॅड गिवन मी दिस प्लेलिस्ट ऑफ साऊंड ट्रॅक्स अँड डिफरंट साऊंड ट्रॅक्स. म्हणजे ते वर नॉट रिलेटेड. कोणत्या तरी एका मोशन पिक्चरमधला अमुक एक साऊंड ट्रॅक, त्याच्यानंतर एक आफ्रिकन किंवा वॉट एव्हर, असे सगळे दिले होते. अँड देन ही यूज टू टेल मी टू इमोट, जस्ट इमोट टू द म्युझिक when I'm walking. And it helped me so much because when you're watching a certain scene, you know, आता मी एक 8 Mile नावाची फिल्म पाहिली. मला त्यांनी सांगितली होती सुहासनी बघायला. Eminem, you know, it is such a real film. Such a real film which hits you so much, and it doesn't say anything about it. It just talks about how he became, not how he became Eminem, but how he wanted to do his own thing. So Suhas knew what he wanted to do. आणि मला ते जेव्हा ट्रॅक सांगितले तेव्हा तू जेव्हा एखादा सीन बघतेस आणि त्याच्या मागे एखादा छोटंसं जर म्युझिक असेल, इट विल अफेक्ट यू 10-fold. खूप जास्ती तो परिणाम करतो सीन. तसे हे नुसते इमोशन्स पण इतके
त्या ह्याच्यावरती तुला छान व्यक्त होता येत होता. तर ते पण मला शिकायला मिळालं. मला कॅमेरा कळला कसा, मला लेन्सेस कळल्या म्हणजे काय, विच हेल्प मी सो मच ड्युरिंग मी वसंतराव. बिकॉज तेव्हा तर तो आमचा जो सिनेमॅटोग्राफर होता तो एवढा मोठा काय ती लेन्स, हां राहू दा इकडे बघ बरं का इकडे, आणि इकडे बघून तू सगळा सीन आणि इमोट कर. सो मला इट वॉज नॉट डॉन्टिंग फॉर मी. कॅमेरा हॅड बिकम अ फ्रेंड, यु नो. माझ्यासाठी तो मित्र झाला होता. त्याच्यामुळे कुठे बघू, इथे बघून मी इमोट करू शकतो, तुझ्याचकडे बघायला पाहिजे असं नाही, इथे बघून इमोट करू शकतो. ते सगळं ह्या फिल्मच्या प्रोसेसमुळे झालं. कारण इतक्या वेळेला आम्ही तो कॅमेरा फेस केला, इतक्या वेळेला आम्ही अनकम्फर्टेबल झालो. पण जस्ट टू बी वल्नरेबल इन फ्रंट ऑफ दॅट कॅमेरा, जस्ट टू, इट्स अ व्हेरी बॅड वर्ड, पण या इट्स टू जस्ट आय से दिस, जस्ट टू बी वल्नरेबल. तुम्हाला जे काही सगळे आतमध्ये किंतु परंतु आहेत ते सगळे झुगारून देऊन कॅमेरासमोर जाऊन मी आहे असं आहे, आय एम अ ह्युमन बिईंग, आय एम फ्लॉड, आय एम डोंट गिव्ह अ डॅम अबाउट एनिथिंग एल्स, अँड देन आय एम गोइंग टू स्टिक टू द इमोशन दॅट my character is, and I'm just going to portray that, and I'm going to be that person, however flawed that person is. You know, so that confidence I think Suhas gave all of us, and त्याच्यामुळे he was very sure की ह्यानी कसं करायला पाहिजे, हिनी कसं करायला पाहिजे. तो प्रत्येकाशी बोलायचा, प्रत्येकाशी वेगळा बोलायचा, की असंही नको व्हायला की आमच्या दोघांमध्ये जर काही असेल तर मला वेगळं सांगायचं, हिला वेगळं सांगायचं, की एकमेकांसमोर एकमेकांना त्या कधीही बोलला नाही. तो कुणालाही बोलला नाही. सेटवरती कधी शिवी दिली नाही, सेटवरती कधी ओरडला नाही, सेटवरती कधी इमोशनल झाला नाही. सो दिस ऑल हेल्प, अँड दिस ॲज जॅक सेड, द एनर्जी दॅट वी हॅड वॉज सो पॉझिटिव्ह, बिकॉज एव्हरी वन वॉज पॉझिटिव्ह, ओनली विथ वन थॉट की वी हॅव टू मेक दिस अँड वी हॅव टू क्रॅक दिस फिल्म.